तर नमस्कार विद्यार्थिनींनो, गृहिणींनो, महिलांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका भरती 2026 यासाठी महत्त्वाचा असा 2026साठी सराव प्रश्नपत्रिका संच रेडी केलेला आहेत. मी ऑलरेडी याचे पहिले भाग अपलोड केलेले आहेत. हा भाग 6 आहे आणि यामध्ये आपण अंगणवाडी संबंधित जेवढे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहेत. मी एक CDPO आहे, त्याच्यामुळेच मला माहिती आहे की तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न येणार आहे एक्झाममध्ये सरळ सेवेअंतर्गत. तर प्रश्न क्रमांक 1 आहे, अंगणवाडी मुख्य सेविकेचे प्रमुख कार्य कोणते? ऑप्शन ए आहे केवळ पोषण आहार तयार करणे. ऑप्शन बी आहे अंगणवाडी केंद्रांचे पर्यवेक्षण व मार्गदर्शन करणे. ऑप्शन सी आहे केवळ लसीकरण करणे. ऑप्शन डी आहे केवळ प्राथमिक शिक्षण देणे. तर ह्याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे, अंगणवाडी केंद्रांचे पर्यवेक्षण व मार्गदर्शन करणे. नावातच आहे मुख्य सेविका पर्यवेक्षिका, त्याच्यामुळेच ऑप्शन बी इथे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, अंगणवाडी मुख्य सेविका कुणाच्या कामावर देखरेख ठेवते? ऑप्शन ए आहे ग्रामसेवक. ऑप्शन बी आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस. ऑप्शन सी आहे तलाठी आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे, अंगणवाडी सेविका व मदतनीस. तर मुख्य सेविका या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या कामांवर देखरेख करते. मी तुम्हाला अंगणवाडी प्रशासन जे काही सिरीज आहे म्हणजे की नाही का की हा याचा एक्झॅक्टली क्रम कसा आहे काम करण्याचा तो सांगितलेला आहे. पहिले तर आपल्याला केंद्रामध्ये मंत्रालय त्या अंतर्गत, नंतर राज्य मंत्रालय अंतर्गत, मग त्याच्यानंतर DPO म्हणजे की जिल्हास्तरीय, मग CDPO म्हणजेच की प्रकल्प अधिकारी, मग त्यानंतर पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस असा याचा क्रम असतो. प्रश्न क्रमांक 3 आहे, अंगणवाडी केंद्राला भेट दिल्यानंतर मुख्य सेविका कोणती बाब तपासू शकते? ऑप्शन ए आहे पोषण व आरोग्यविषयक काम. ऑप्शन बी आहे केवळ इमारतीचा रंग. ऑप्शन सी आहे केवळ ग्रामपंचायत कर आणि ऑप्शन डी आहे केवळ निरीक्षण कर. तर लक्षात ठेवा याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे, पोषण व आरोग्य विषयक काम. कारण की अंगणवाडी केंद्राला भेट दिल्यानंतर जी बाब तपासू शकण्यासाठी पोषण व आरोग्य विषयक कामकाज असं पाहिजे होते, त्यामुळे ऑप्शन नंबर ए इथे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, मुख्य सेविकेच्या कामात कोणता घटक महत्त्वाचा आहे? ऑप्शन ए आहे पर्यवेक्षण. ऑप्शन बी आहे न्यायदान. ऑप्शन सी आहे महसूल व वसुली. ऑप्शन डी आहे पोलीस तपासणी. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे, पर्यवेक्षण हे मुख्य सेवेचं अत्यंत महत्त्वाचं काम आहे. कारण की आपण अंगणवाडी सुपरवायझर म्हणजे पर्यवेक्षिका नावातच आहे. काही गोष्टी तुम्हाला जर नाव वाचून पण जर तुम्ही टिकमार्क केलं तरी तुम्हाला त्याचे मार्क भेटतात. कारण की लॉजिक लागणं थोडं सोपं आहे आणि सरळ सेवेअंतर्गत हा पेपर सोपा होणार आहे, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 5 आहे, अंगणवाडी केंद्रातील नोंदणी तपासण्याची जबाबदारी कोणाची? ऑप्शन ए आहे CDPO. ऑप्शन बी आहे अंगणवाडी सेविका. ऑप्शन सी आहे मुख्य सेविका आणि ऑप्शन डी आहे ग्रामसेवक. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे, मुख्य सेविका. तर अंगणवाडी केंद्रामध्ये जी स्पेसिफिक नोंद जी करण्याची तपासणी करण्याची जी महत्त्वाची जबाबदारी आहे ती मुख्य सेविकावर असते. आता आपण पुढचा काही महत्त्वाचे प्रश्न बघूयात. तर प्रश्न क्रमांक 6 आहे, पूरक पोषण आहाराच्या वितरणाची पाहणी कोण करते? ऑप्शन ए आहे ग्रामपंचायत. ऑप्शन बी आहे शिक्षक. ऑप्शन सी आहे तलाठी आणि ऑप्शन डी आहे मुख्य सेविका. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे, मुख्य सेविका. तर पूरक पोषक आहाराची जी वितरणाची जी पाहणी आहे ती मुख्य सेविका करते. हे जे प्रश्न आहेत ना हे याआधीही खूप महत्त्वाचे ठरलेले आहेत. प्रत्येक शिक्षकाने याच्यावर एक डिटेल अभ्यास करून हे काढलेले आहेत. प्रश्न क्रमांक 7 आहे, मुख्य सेविकेला अहवाल कोणाला सादर करावा लागतो? ऑप्शन ए आहे ग्रामपंचायत. ऑप्शन बी आहे पालकांसाठी. ऑप्शन सी आहे महिला व बालविकास अधिकाऱ्यांसाठी आणि ऑप्शन डी आहे वरील सर्व. तर ह्याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे, महिला व बालविकास अधिकारी. तर मुख्य सेविकेला हा जो अहवाल आहे तो महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी खरं तर इथे यायला पाहिजे, म्हणजेच की CDPOला सादर करावा लागतो. त्यांच्या उच्चस्तरीयवर जे म्हणजे नाही का सिनियर्स असतात त्यांना. प्रश्न क्रमांक 8 आहे, गर्भवती व स्तनदा मातांची माहिती ठेवणे कोणाची जबाबदारी आहे? ऑप्शन ए आहे मदतनीस. ऑप्शन बी आहे मुख्य सेविका. ऑप्शन सी आहे सेविका आणि ऑप्शन डी आहे शाळा कर्मचारी. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे, मुख्य सेविका. तर गर्भवती व स्तनदा मातांची जी जबाबदारी आहे म्हणजे माहिती ठेवण्याचे जे काम आहे ते स्पेसिफिक मुख्य सेविकेला लक्ष देणं गरजेचं आहे. कारण की तिकडची सुपरवायझर असते. कारण की जे म्हणजे मुख्य सेविकेच्या अंतर्गत नाही का 20 ते 25 अंगणवाड्या असतात, ते जे की रुरल ग्रामीण भागांमध्ये आदिवासी आणि शहरी झोपडपट्टी या अंतर्गत वेगवेगळ्या याचा आकडा असू शकतो.
त्याच्यामुळेच सांगते, हे फार महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत. प्रश्न क्रमांक 9 आहे, अंगणवाडी केंद्रातील पूर्व प्राथमिक शिक्षणाची उपक्रमाची पाहणी कोण करते? ऑप्शन ए आहे मुख्य सेविका, ऑप्शन बी आहे सेविका, ऑप्शन सी आहे पर्यवेक्षक अधिकारी, ऑप्शन डी आहे शाळा शिक्षिका. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे मुख्य सेविका. तर अंगणवाडी केंद्रातील पूर्व प्राथमिक शिक्षणाची जी उपक्रमाची तपासणी आहे ती मुख्य सेविका करते. मी ऑलरेडी अशा खूप सिरीज टाकलेल्या आहेत, तुम्ही जाऊन एकदा चॅनलला चेक करा. कारण की तुम्ही जर डेली माझे हे 10 क्वेश्चन जरी केले तरी तुमची तांत्रिकची 50 ते 60% तयारी होऊन जाईल आणि त्या एक्झाममध्ये तुम्ही चांगल्या मार्काने पास देखील होताल. कारण की गॅरंटी आहे हे प्रश्न 2026च्या अंगणवाडी मुख्य सेविकेला फार गरजेचे आहेत आणि जर तुम्ही हे केले तर नक्कीच तुमचा चांगला स्कोर तिथे होईल. आणि तुम्हाला ऑलरेडी मी खूप अपलोड केलेले आहेत व्हिडिओज तांत्रिक परीक्षेसाठी. आणि जर तुम्हाला अजून कोणत्या विषयावर पाहिजे असेल, म्हणजे नाही का टॉपिकवर पाहिजे असेल, तर मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा, मी लवकरात लवकर त्याच्यावर व्हिडिओ बनवेल. प्रश्न क्रमांक 10 आहे, अंगणवाडी मुख्य सेविका कोणाकोणाशी समन्वय साधते? ऑप्शन ए आहे फक्त सेविका, ऑप्शन बी आहे फक्त पर्यवेक्षिका, ऑप्शन सी आहे यापैकी नाही आणि ऑप्शन डी आहे आरोग्य विभाग, ANM, आशा सेविका आणि ग्रामपंचायत इत्यादी. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे आरोग्य विभाग, ANM, आशा, ग्रामपंचायत इत्यादी. अंगणवाडी मुख्य सेविका ही समन्वय फक्त पर्यवेक्षिकावर साधत नाही, तर ती अनेक म्हणजे इतर सगळ्या ज्या संबंधित यंत्रणा आणि संस्था आहेत त्यांच्याशी देखील समन्वय साधते. त्यामुळेच अशाच प्रकारची आणखी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नवीन असेल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.